नमस्कार, मी सौ अपर्णा प्रमोद पंता। मी माझ्या घरी म्हाळसा देवी आणि बाणाई देवी यांचा देखावा केलेला आहे। महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा यांच्या 2 बायका होत्या। म्हाळसा देवी ही वाणी समाजातील श्रीमंत घराण्यातील होती, त्याचबरोबर बाणाई ही धनगर समाजातील होती। देवापुढे जर श्रीमंत गरीब हा भेद नसेल तर आपणही तो भेद करू नये। त्याचबरोबर मी दुसरा एक संदेश की पूर्वीच्या काळी पितळेची भांडी व मातीची भांडी वापरली जात असत, ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली होती। तर आपणही असं जुनं ते सोनं हे मानून त्या भांड्यांचा वापर करावा, हा एक मी संदेश देऊ इच्छिते। आपण फराळाचे पदार्थ करतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो। पहिल्या दिवशी आपण त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य करतो, दुसऱ्या दिवशी आपण पुरणपोळी करतो। जसं आपल्या मुली आपल्या माहेरी येतात, त्याच पद्धतीने गौराई देवी आपल्या माहेरी आलेल्या असतात, तसं त्यांना फराळाचे पदार्थ आपण घेऊन त्यांची आरास करतो। ते येळकोट येळकोट जय मल्हार। नमस्ते, मी मंदाकिनी दीपक जमदाडे, राहणार जमदारवाडी। सतर्क इंडिया न्यूज आयोजित आमचा लाडका बाप्पा गौरी गणपती विशेष सजावट 2024 मी या स्पर्धेत सहभागी झाले आहे। त्यानिमित्त इको फ्रेंडली बाप्पा लाडक्या बाप्पाची सजावट केली आहे। स्वामी व महालक्ष्मीच्या रूपात गौरी सजावट केली आहे। त्यानिमित्त महाराष्ट्रातील मराठी वर्षातील पारंपरिक सण कलाकृतीच्या रूपात देखावा केला आहे। पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा। आज वरवंटा पाटा जात याची जागा मिक्सरने घेतली आहे। आपल्या रूढी परंपरा विसरल्या आहेत। झालेला अत्याचार थांबलाच पाहिजे। आज भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, पण आज स्त्री स्वतंत्र आहे का? स्त्रीशिवाय स्त्री अपूर्ण आहे। आपणच स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे। अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे। धन्यवाद। नमस्कार, जय जिजाऊ जय शिव। मी स्वाती राजेंद्र देसाई, राहणार पाटण। गौरी गणपती सतर्क न्यूज मध्ये जो भाग घेतलेला आहे विशेष सजावट मध्ये, त्यावेळेस आम्ही हे गौरी गणपतीची सजावट केलेली आहे। एक धबधबा छोटासा केलेला आहे, त्यातून खरोखर वरून पाणी खाली पडत आहे। इथं जे गाव वसवलेलं आहे त्याच्यामध्ये 12 बलुतेदार, जे पूर्वी आपल्या इथं वर्ण पद्धती होती, ते मूळ होता शेतकरी। तर त्या थीमवर आम्ही शेतकरी गणपती बसवलेला आहे। बैलगाडीमध्ये शेतकरी स्वरूपातला जो गणराज आहे, तर त्याच्या हातामध्ये बैलाची दोरी दिलेली आहे, बाजूला गाव आहे, काम करत असतात। तर त्यांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती आम्ही कार्डबोर्डवर कट करून त्या लावलेल्या आहेत। इको फ्रेंडली आहे, जे झाड दिसते ते सुद्धा आम्ही बारदान आणि पेपर त्याचा यूज करून ते केलेलं आहे। जी थीमवर रांगोळी काढलेली आहे, पाणी हेच जीवन, तर त्याच्यामध्ये ती सिंबॉलिक एक रांगोळी काढलेली आहे छोटी संदेश देण्यासाठी। तर अशी आम्ही ही घरगुती गणपतीची सजावट केलेली। माधुरी विजय रानबरे, राहणार कराड। मी यावर्षी जो देखावा केलेला आहे तो तिच्या कर्तृत्वाला सलाम, म्हणजे ज्या स्त्रिया आज पुढे गेलेल्या आहेत, तसंच पूर्व पारंपरिक जी कामं करतात त्याही दाखवलेल्या आहेत, आणि ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे गेलेल्या आहेत तेही दाखवलेलं आहे। ह्या ज्या बाहुल्या आहेत त्या माझ्या पूर्णपणे कागदी लगद्यापासून बनवलेल्या आहेत। अशा ह्या बाहुल्या पर्यावरणपूरक अशा आहेत। तसेच माझी गौराईला मी फेटा बांधलेला आहे। गौराईचा मुखवटा आणि माझी गणपतीची मूर्ती ही पूर्णपणे शाडूची आहे। अशी माझी ही सजावट पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी आहे। यात कुठेही थर्माकोल आणि याचा प्लास्टिकचा वापर नाही। धन्यवाद। नमस्कार, मी भाग्यश्री नरेंद्र कुंभार आणि कुंभार परिवाराने केलेल्या गौरी गणपती सजावटीमध्ये आपले सहर्ष स्वागत करते। आम्ही आमची गणेश मूर्ती ही बालगणेश रूपातील श्रीकृष्ण अवतारातील गणेश मूर्ती स्थापन केली आहे। आमच्या गौराईने साक्षात राधा राणीचा वेश परिधान केला आहे। आमची गौराई ही राधा राणीच्या परिधानातील पोशाखातील आहे। आम्ही आमच्या देखाव्यामध्ये दुसऱ्या भागात द्रौपदी वस्त्रहार दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे। आमच्या देखाव्यामध्ये राजदरबारामध्ये सर्वश्रेष्ठ व्यक्ती पांडुपुत्र 5 पांडव असूनही द्रौपदीचे रक्षण करण्यासाठी साक्षात श्रीकृष्णांना उतरावे लागले होते। सावित्रीबाईंनी तिच्या लेकी शिकवल्या, घडवल्या। त्या लेकी तिच्या ज्ञान मंदिरात किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांची कामगिरी बजावत असताना सुद्धा सुरक्षित नाही। यावर मला असेच जाणवते की खरंच आपला भारत स्वातंत्र्य झाला आहे का?
खरंच आपला भारत स्वतंत्र झाला आहे का? हा खरं तर एक मोठा प्रश्नच आहे म्हणावंसं वाटतं. अशा या विकृत व्यक्तीच्या माणसांचा चौरंगा केला पाहिजे. अशा या विकृत व्यक्तींच्या माणसांचा चौरंगा केला पाहिजे आणि बलात्कारमुक्त देशात माझा तिरंगा फडकला पाहिजे. धन्यवाद.